सेक्टर 16 मध्ये या ठिकाणी संजीवनी फाउंडेशन आहे, त्याच्याबरोबर त्याच्या बाजूला फ्रेंड्स फाउंडेशन आहे, जिथे दिव्यांग त्या ठिकाणी डायफरचं काम करतात, डायपर बनवण्याचं काम करतात आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण आतमध्ये गोडाऊन होतं आणि जवळजवळ 14 ते 15 लोक त्या ठिकाणी दिव्यांग राहत होते आणि तिथे ते काम करायचे आणि तो माल बाहेर सप्लाय व्हायचा. परंतु अचानक आज रात्री 2च्या दरम्याने बाहेरून आग लागली. म्हणजे आगीचं कारण मात्र समजू शकलं नाही, कारण आतमध्ये त्यांच्याकडे एक इलेक्ट्रिक सप्लायमध्ये एक सिस्टीम आहे की जरी शॉर्ट सर्किट जरी झालं तर तो ॲटोमॅटिक तो जो स्विच आहे तो ऑफ होतो, परंतु तसं काही झालेलं नाही. अचानक मात्र बाहेरून आग लागली, त्यामुळे त्यांना बाहेर पडणं अवघड झालेलं होतं. ते दरवाजा उघडून ते बाहेर आले. सर्व जेवढे 14 तिकडे दिव्यांग होते ते बाहेर सुरक्षित आले. एक वॉचमॅनसुद्धा त्या ठिकाणी होता. मात्र आतमध्ये जे काय डायपरचं साहित्य होतं ते जळून खाक झालेलं आहे. या ठिकाणी ऐरोली अग्निशमन दलाने आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न केला. आग आटोक्यात आले, परंतु आतमध्ये कच्चा माल असल्यामुळे धूर असल्यामुळे आता त्या दिव्यांगांना आतमध्ये जाणं अवघड झालेलं आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी. माझं नाव नितीन आहे. इथं संजीवनी शाळेमध्ये इथं संस्थेमध्ये आम्ही 13 ते 14 जण आम्ही राहतो. तर अचानकच रात्री 1:30-2 वाजता आम्हाला असं कळाले की दरवाजाच्या बाहेरून असं आग आत आलेली आहे. आम्ही तेवढं काय झोपलो नव्हतं, फक्त असे डोळे लावलं होतं. आगीचा आवाज ऐकला असा फटफट. त्याच्यानंतर उठलं तर एकदम दरवाजाच्या जवळ खालतून आग चालू झाली. आम्ही थोडेसे प्रयत्न केले पण आमच्या आटोक्यात आलं नाही. मग नंतर आम्ही फायर ब्रिगेडला फोन लावला. आम्ही सगळेजण बट ठीक आहोत. बाहेर कसे आला तुम्ही? बाहेर कसे आला? दरवाजावर बसलो आम्ही, आमच्या पिक्चरवर बसून बाहेर आलो. आग म्हणजे आग पसरली आतमध्ये? हो, आतमध्ये दरवाजा पण पसरत येत होती आग इकडे. आम्ही पहिले थोडे प्रयत्न केले विझवायचे, तर आम्हाला जमलं नाही. मग त्याच्यानंतर पूर्ण धुवा झाला, श्वास घ्यायला प्रॉब्लेम येत होता. मग त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. नंतर मग आम्ही अग्निशमन दलाला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण आतमध्ये काय साहित्य काय होतं तुमच्याकडे? हे आज डायपरचं काम राहायचं, डायपर पॅकिंग. अच्छा, डायपर. तिकडे जे लागलं तिकडे ते म्हणजे असं खाली माल होता तिकडे, पुट्टे बिट्टे. अच्छा, म्हणजे कच्चा माल होता तिकडे. कच्चा माल. म्हणून ते आग फटायला दिसायला लागली. मग आग लागल्याच्या नंतर बाहेर आल्याच्या नंतर मग लाईट गेली. अच्छा, तोपर्यंत लाईट पंखे वगैरे सगळे चालू होते. म्हणजे बाहेरून आग लागली? म्हणजे बाहेरूनच लागले, कारण आतून लागलं असलं तर ते ट्रिप झालं असतं ना. आपल्याकडे तिथे सिस्टम आहे, आतून थोडस पण शॉर्ट सर्किट होतं ना तर ट्रिप होते, पूर्ण लाईन ऑटोमॅटिक कट होते. पण तसं झालं नाही. कमीत कमी 5 ते 6 मिनिटाच्या नंतर लाईट गेली. म्हणजे आता आतमध्ये काही कोणाला काही झालेलं नाही? म्हणजे सगळे विजा काही नाही झालेली आहे. आता जे नुकसान झाले ते मालाचं आता काय झालं असेल ते तर आपण बघितलं नाही. आमच्या न्यू मोशनच्या इलेक्ट्रिक ज्या गाड्या होत्या ते गेल्या वाटतं. अच्छा, त्याला ते जळाल्या. आता हे जे ते तुम्ही काम करते, काय नाव काय होतं तुमच्या कंपनीचं? कंपनीचं नाव काय होतं जे तुम्ही डायपर इथे बनवायचं? फ्रेंड्स फाउंडेशन. फ्रेंड्स फाउंडेशनच्या दरम्यान हे अनुपम नेवगे म्हणून आहे, ते आमच्या 10-12 जणांना घेऊन इकडे कामं करायचे. पॅकिंगचे कामं, काही जण झोमॅटोचे डिलिव्हरीचे काम वगैरे करायचे. राहणं झोपणं सगळी इथं व्यवस्था भेटायची.